मित्रांनो, लाडक्या बहिणी आता अपात्र ठरू शकता आणि त्यासाठी 5 गोष्टी चेक केल्या जाणार आहेत आणि या 5ही गोष्टीमधून एका गोष्टीमध्ये जर का ती लाडकी बहीण अपात्र ठरली तर त्यापुढे त्या लाडक्या बहिणीला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही। आता या कोणत्या 5 गोष्टी आहेत, ते कोणते 5 निकष आहेत, ते कसे चेक केले जाणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पुढे जाऊन लाभ भेटणार नाही, सविस्तर माहिती समजून सांगणार आहे। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका। असेच कामाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर लाडकी बहीण योजनेमार्फत 5 निकषांची पडताळणी केली जाईल अशा बाबतची माहिती अधिकृतपणे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मीडियाच्या समोर दिलेली आहे। आणि त्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे 4 चाकी गाडी त्या महिलेच्या कुटुंबाकडे नसावी। म्हणजेच त्या महिलेच्या नावावर असेल किंवा महिलेच्या पतीच्या नावावर असेल तरी त्या महिलेला त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही, परंतु ट्रॅक्टर असेल तर चालणार आहे। त्यानंतर जो दुसरा निकष आहे तो म्हणजे उत्पन्नाची अट दिलेली होती फॉर्म भरत असताना सुद्धा, आणि काही जणांनी रेशन कार्ड अपलोड केलेले आहे तर काही जणांनी इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्न दाखला अपलोड केलेला आहे आणि त्याची मर्यादा होती 2.5 लाख, म्हणजेच 2.5 लाखापर्यंत उत्पन्न त्या महिलेचं असायला पाहिजे आणि त्यापेक्षा जर का जास्त असेल ती महिला इथे अपात्र ठरणार आहे। आणि हे उत्पन्न फॉर्म भरता वेळी जर 2.5 लाख असेल आणि आता म्हणजे आता नवीन वर्ष सुरू झालेले आहे 2025 आणि आता जर का त्या महिलेचं उत्पन्न किंवा त्या महिलेच्या कुटुंबातील पुरुषांचे उत्पन्न 2.5 लाखाच्या पार गेलं असेल तर त्याची पडताळणी केली जाणार आहे। इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून त्यांचा डाटा घेतला जाईल आणि जर का ते उत्पन्न वाढीव असेल 2.5 लाखापेक्षा जास्त तर अशा महिला इथे अपात्र ठरवल्या जाणार आहेत। त्याचबरोबर तिसरा निकष आहे लाडक्या बहिणी जर का लाडकी बहीण योजना व्यतिरिक्त सरकारच्या इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असतील आणि ते जर का निदर्शनात आलं तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा पुढे जाऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही। परंतु जर का संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावण बाळ योजना आहे, अशा महिलांना तर लाभ भेटणारच नाहीये। पण नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजनेमार्फत आता 6,000 रुपये भेटतात, म्हणजे 6 आणि 6 12,000 रुपये, म्हणजे महिन्याला 1,000 रुपये महिना हा महिलांना भेटत असतो जर का त्यांच्या नावावर ते पैसे येत असतील। तर अदिती तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जर का त्यांना 1,000 रुपये महिना भेटत असेल तर लाडकी बहीण योजनेमार्फत त्यांनी काय सांगितलंय 1,500 रुपये महिना, तर 1,000 रुपये महिना भेटत असेल तर वरचे जे 500 रुपये आहेत तर ते त्यांना दिले जातील आणि 2100 रुपये महिना सुरू झाल्यानंतर सुद्धा 1,000 रुपये मायनस केल्यानंतर जे 1,100 रुपये आहेत तर ते त्या महिलांना दिले जातील। परंतु याबाबतचा अधिकृत शासन निर्णय अजून आलेला नाहीये आणि तो जर का आला तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने नक्की कळवण्यात येईल। तसेच तुमच्या कुटुंबातील व्यक्तीकडे जर का सरकारी नोकरी असेल किंवा तो टॅक्स पे करत असेल किंवा आता 2025 मध्ये त्याला सरकारी नोकरी लागली असेल किंवा तो 2025 मध्ये टॅक्स पे करत असेल, अशा परिस्थिती त्या महिला सुद्धा इथे अपात्र ठरणार आहेत आणि त्याबद्दलची माहिती मी पुढे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील महिला परराज्यात लग्न करून गेली असेल तर त्या महिला सुद्धा इथे पात्र राहणार नाहीत, परंतु परराष्ट्रातील महिला महाराष्ट्रात लग्न करून आल्या असतील तर त्यांना त्यांच्या पतीचे डॉक्युमेंट सादर करावं लागणार आहे आणि ते फॉर्म भरताना खूप जणांनी सादर केलेलं होतं तर त्या महिला इथे पात्र राहणार आहे। तसेच या योजनेमार्फत KYC सुद्धा केली जाणार आहे आणि जेव्हा केंद्र सरकारकडून किंवा EYDI कडून परमिशन भेटली तेव्हा ही KYC केली जाईल। आता KYC का म्हणून केली जाणार आहे तर KYC करण्याचं एकमेव कारण म्हणजे ही योजना कोणासाठी आहे, ही योजना महिलांसाठी आहे हे खरं आहे, परंतु ही योजना फक्त गरीब महिलांसाठी आहे आणि या योजनेमार्फत खूप साऱ्या अशा महिला सुद्धा पाहायला येत आहेत की अशा तक्रारी त्यांच्याकडे जात आहेत। प्रत्येक जिल्ह्यामधून 2 ते 3 तक्रारी जात आहेत की ज्या महिलांची जी परिस्थिती आहे, कौटुंबिक परिस्थिती तर ती चांगली आहे तरी सुद्धा त्या महिला लाभ घेत आहेत, त्यामुळे ही KYC केली जाणार आहे। ज्या महिला गरीब आहेत, ज्यांचे कुटुंब गरीब आहेत त्यांना इथे टेन्शन घेण्याची गरज नाहीये। त्याचबरोबर अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की बँकेतील नाव आणि आधार कार्डवरील नाव हे जर का सारखं नसेल, याच्यात जर का तफावत असेल तरी सुद्धा त्या महिलांना इथे लाभ भेटणार नाही। म्हणून जर का तुमचं आधार कार्डवरील नाव आणि बँकेवरील नाव वेगवेगळे असेल तर आधार कार्डवरती जे नाव आहे ते नाव तुम्ही बँकेत जाऊन अपडेट करून घ्या। काही नाही, एकाच दिवसात हे काम होऊन जातं। आधार कार्ड घेऊन जायचं, त्याचं झेरॉक्स बँकेत जमा करायचं आणि नाव अपडेट होऊन जाईल। आणि जर का तुम्ही हे केलं नाही आणि जर का तुम्ही पडताळणीमध्ये सापडले तर मग येथे तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे ते बंद होऊन जातील, त्यामुळे ते एकदा चेक करून घ्या। तसेच खूप जण सांगताय की लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत तर ते परत घेतले जातील, ते जर का या निकषांमध्ये अपात्र ठरले तर अदिती तटकरे यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की आता जे लाडक्या बहिणींना पैसे दिले गेले
ते परत घेतले जाणार नाहीयेत, कारण ते त्यावेळी पात्र होते. कारण आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सर्व फॉर्म चेक करूनच महिलांना लाभ दिलेला आहे. म्हणजेच त्यावेळी त्या महिला पात्र होत्या, त्यामुळे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे पैसे वसूल केले जाणार नाहीत. परंतु यापुढे त्या महिला जर का अपात्र ठरल्या, मग याच्या पुढे त्यांना लाभ दिला जाणार नाहीये. आता सर्वजण सांगताय की फॉर्मची पडताळणी होणार आहे. फॉर्मची पडताळणी होणार आहे, पण कशी होणार आहे ते पण समजून घ्या. फॉर्मची पडताळणी कोणाची होईल? ज्यांची तक्रार, ज्या लाडक्या बहिणीची तक्रार त्यांच्याकडे गेली असेल की या लाडक्या बहिणी अपात्र आहेत, त्यांचीच पडताळणी येथे केली जाणार आहे. सर्व लाडक्या बहिणीच्या फॉर्मची पडताळणी येथे होणार नाहीये, त्यामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही. आणि त्यांनी हे पण सांगितलं, लाडकी बहिणी योजनेचा जो पहिला GR आलेला होता, तो GR मध्ये ज्या निकष दिलेले आहेत तर तेच निकष राहणार आहेत. त्यात कुठलीही तफावत किंवा कुठलेही बदल होणार नाहीयेत. त्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका. फक्त ज्यांच्या तक्रारी जातील त्यांचे येथे फॉर्म चेक केले जातील, आणि त्या महिला जर का अपात्र ठरल्या तर त्यांना येथे यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी कम्प्युटर वर्ल्ड सेंटरला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.